महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाणी साठवणारी 5 धरणे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असे कोणते धरण आहे ज्या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता सर्वात जास्त आहे, जे महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते। या धरणांमुळे महाराष्ट्रात शेतीसाठी पाणी पुरवठा, वीज निर्मिती आणि पूर नियंत्रणासारखी अनेक कामे होतात। अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाणी साठवणारी 5 धरणे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 5, तोतलाडोह धरण। महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाणी साठवणाऱ्या धरणांच्या यादीत तोतलाडोह धरणाचा 5वा क्रमांक लागतो, जे नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळ तर मध्य प्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला आहे, ज्याला पेंच या नदीवर बांधण्यात आले आहे। हे धरण विदर्भातील पूर सदृश परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते। या धरणाचे बांधकाम इसवी सन 1989 मध्ये पूर्ण करण्यात आले, ज्याची लांबी 680 मीटर म्हणजेच 2230 फूट तर उंची 74.5 मीटर म्हणजेच 244 फूट इतकी आहे। तोतलाडोह धरणाच्या एकूण जलसाठ्याचा विचार केला तर या धरणाचा एकूण जलसाठा जवळजवळ 43.83 टीएमसी इतका आहे आणि या धरणाला एकूण 14 दरवाजे आहेत। नंबर 4, इसापूर धरण। महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाणी साठवणाऱ्या धरणांच्या यादीत इसापूर धरणाचा 4था क्रमांक लागतो, जे यवतमाळ आणि हिंगोली या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे, ज्याला पैनगंगा या नदीवर बांधण्यात आले। हे देखील धरण विदर्भातील पूर सदृश परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते। या धरणाचे बांधकाम इसवी सन 1971 ते 1982 दरम्यान पूर्ण करण्यात आले, ज्याची लांबी 4120 मीटर म्हणजेच 13517 फूट तर उंची 57 मीटर म्हणजेच 187 फूट इतकी आहे। इसापूर धरणाच्या एकूण जलसाठ्याचा विचार केला तर या धरणाचा एकूण जलसाठा जवळजवळ 44.28 टीएमसी इतका आहे आणि या धरणाला एकूण 15 दरवाजे आहेत। नंबर 3, कोयना धरण। महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाणी साठवणाऱ्या धरणांच्या यादीत कोयना धरणाचा 3रा क्रमांक लागतो, जे सातारा जिल्ह्यातील कोयना नगर या ठिकाणी वसलेले आहे। कोयना नदीवर उभारण्यात आलेले हे धरण मुख्यतः जलविद्युत आणि जवळपासच्या सिंचनासाठी महत्त्वाचे आहे। या धरणाचे बांधकाम इसवी सन 1954 ते 1967 दरम्यान पूर्ण करण्यात आले, ज्याची लांबी 860 मीटर तर उंची 103 मीटर इतकी आहे। कोयना धरणाच्या एकूण जलसाठ्याचा विचार केला तर या धरणाचा एकूण जलसाठा जवळजवळ 98.89 टीएमसी इतका आहे आणि या धरणाला एकूण 6 दरवाजे आहेत। नंबर 2, जायकवाडी धरण। महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाणी साठवणाऱ्या धरणांच्या यादीत जायकवाडी धरणाचा 2रा क्रमांक लागतो, जे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे, ज्याला गोदावरी या नदीवर बांधण्यात आले। आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून याच्याकडे पाहिले जाते। हे धरण मराठवाडा विभागासाठी सिंचन आणि इतर जल व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते। या धरणाचे बांधकाम इसवी सन 1965 ते 1976 दरम्यान पूर्ण करण्यात आले, ज्याची लांबी 9998 मीटर तर उंची 41.30 मीटर इतकी आहे। जायकवाडी धरणाच्या एकूण जलसाठ्याचा विचार केला तर या धरणाचा एकूण जलसाठा जवळजवळ 102.73 टीएमसी इतका आहे आणि या धरणाला एकूण 27 दरवाजे आहेत। नंबर 1, उजनी धरण। महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाणी साठवणाऱ्या धरणांच्या यादीत उजनी धरणाचा 1ला क्रमांक लागतो, जे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या भीमानगर येथे भीमा नदीवर बांधले आहे। शेतकऱ्याचा जीव की प्राण तर पक्षीप्रेमींचे स्वर्ग अशी ओळख असणारे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते। या धरणाचे बांधकाम इसवी सन 1965 ते 1976 दरम्यान पूर्ण करण्यात आले, ज्याची लांबी 2534 मीटर तर उंची 56.4 मीटर इतकी आहे। उजनी धरणाच्या एकूण जलसाठ्याचा विचार केला तर या धरणाचा एकूण जलसाठा जवळजवळ 123 टीएमसी इतका आहे आणि या धरणाला 41 दरवाजे आहेत। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाणी साठवणारी 5 धरणे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। तुम्हाला महाराष्ट्राच्या आणखी कोणत्या धरणाबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।